नमस्कार, पूज्यनगरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आता पाहूया ठळक घडामोडी। पूज्यनगरी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। वाशी तालुक्यातील महत्त्वाच्या घडामोडी। बैल विक्रीसाठी बाजारात नेत असताना गोरक्षकांचा हल्ला, पिकअप अडवून चालकास जबर मारहाण, शेतकऱ्यांचे 7 लाखांचे नुकसान, 9 आरोपींविरुद्ध वाशी पोलिसात गुन्हा दाखल, जनावरे भूमीतील हाडोंगरी येथे सोडली, परत करण्याची मागणी, गोरक्षकमुळे शेतकऱ्यांचे लाखोंचे नुकसान, गोरक्षक खंडणी मागत असल्याचा आरोप, पैसे नाही दिल्यास केली मारहाण। गाड्या अडवतात, दगड घालतात, फोडतात, खिशातले पैसे काढून घेतात, मोबाईल काढून घेतात। अच्छा, वायरने हल्ल्यात, दगड घातल्यात, गाडीचे काच फोडल्यात। गाडी नुकसान झाली 2 लाख रुपयाच्या आसपास। आता किती माल असेल तुमचा, किती लाखाचा आहे? 7 लाखाचा। या बातमीचे प्रायोजक आहेत बॉक्स क्रिकेट टफ परंडा। क्रिकेट प्रेमींसाठी 35 फूट उंची असलेला जिल्ह्यातील सर्वात मोठा बॉक्स क्रिकेट टर्फ परंडा शहरामध्ये प्रथमच आपल्या सेवेमध्ये चालू झाला आहे। पत्ता बावची रोड, न्यू कॉलेज समोर, परंडा। बुकिंगसाठी संपर्क संकेत शुक्ला 82 37 59 59 82। आता बातमी विस्ताराने। शेतकऱ्याचे बैल विक्रीसाठी बाजारात नेत असताना गोरक्षकांनी पिकअप वाहन अडवून चालकास अमानुष मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे। या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात 9 जणांविरुद्ध विविध गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। दिनांक 1 जानेवारी रोजी पहाटे सुमारे 4:30 वाजण्याच्या सुमारास पारडी फाटा रोडवर ही घटना घडली। फिर्यादी रामदास शिवाजी दराडे राहणार रामेश्वर तालुका भूम हे बेदरवाडी येथील रघुनाथ वनवे या शेतकऱ्याची जनावरे पिकअप वाहनातून साळेगाव तालुका केज येथील बाजारात विक्रीसाठी घेऊन जात होते। यावेळी गोरक्षक आरोपींनी पिकअप अडवून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी तसेच दगडाने मारहाण करून रामदास दराडे यांना जखमी केले। आरोपींनी पिकअप वाहनाच्या काचांवर दगड मारून वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले, तसेच जनावरे सोडून देण्याची धमकी देत जीवेठार मारण्याची धमकी दिल्याचंही फिर्यादीत नमूद केलं आहे। या हल्ल्यात संबंधित शेतकऱ्याचे सुमारे 7 लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे। या प्रकरणी आरोपी नामे केशव संजय रत्नपारखे राहणार बीड, प्रशांत धनराज भंडारे, गणेश राजू थोरात, रितेश सतीश पवार सर्व राहणार पाटोदा, निखिल नितीन कदम राहणार बार्शी नाका बीड, मनोहर पाळवदे राहणार अंबाजोगाई, अभिषेक आत्माराम घाटू राहणार बीड, सुदर्शन सुभाष पंडित व अजय शिवाजी कवडे राहणार वाशी यांच्या विरुद्ध दिनांक 2 जानेवारी रोजी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शेतकऱ्यांच्या कामाचे बैल विक्रीसाठी बाजारात नेत असताना मारहाण केली व जनावरे भूम येथील हाडोंगरी येथे सोडण्यात आली। आमची जनावरे परत करावी अशी मागणी शेतकरी व वाहन चालक दराडे यांनी केली आहे। या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक शंकर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक बाळासाहेब अवताडे करीत आहेत। दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकरी यांनी केली आहे। रामदास शिवाजी दराडे, कुठले राहणार आहेत तुम्ही? रामेश्वर तालुका भूम। बरं, काय घटना घडली होती? आम्ही बेदरवाडीहून पावण्याची जनावर साळेगावहून चाललो होतो। कुठे घेऊन जात होता जनावर? साळेगावला। बाजारात विक्रीसाठी? हा, विक्रीसाठी घेऊन चाललो होतो। किती जनावर होती? आमच्या गाडीत 1 गाय आणि 2 गुरी होती। अच्छा, हा। आणि आम्ही जाताना आम्ही पाठीच्या घाटात गेलो। वरून एक आयशिरा आलं, त्यांनी इतर पुष्कराच्या आधी आम्हाला गाडीवर दगड चालू केली फेकायला। कधीची घटना ही? गुरुवारी पाठ 4:30 दरम्यान। बरं, किती लोक होती ती दगडफेक करून मारणारे? 11-12 जण होती, त्यातले आम्ही 9 जण आम्ही गुन्हा दाखल केलाय। अच्छा, मारहाण केली आणि काय काय केलं आणखी दुसरं? मारहाण केली, पुन्हा ती म्हणली उद्या रस्त्यावर गाडी घेऊन जर दिसला तर तुम्हाला म्हणजे हात पाय मोडून होतं, मग तुमचं वाल्मिक करासारखं तुमचा कार्यक्रम करू म्हणली। ती लोक कोण होती, काय अंदाज आला तुम्हाला? गोरक्षेली होती। गोरक्षक होती? हा, सगळी बीडची लोक होती। बरं, आता तुमची जनावर कुठे आहेत? आमची जनावर गोशात नेऊन सोडल्या त्यांनी। कुठल्या? बाळोकाच्या हारुंगडी। हाडुंगडीला सोडले? तुमची ताब्यात दिलेत का? नाही दिली। काय म्हणले? तुमची ताब्यात नाही ती म्हणजे तुम्ही कत्तलला माल घेऊन चालला, पण ही शेतकऱ्याचा माल आहे। शेतकऱ्याचा माल बाजारात विक्रीसाठी चालला होता, बरोबर? हा, पण ती म्हणली तुम्ही कत्तेला माल घेऊन चालला। म्हणलं कत्तेचा माल नाही, म्हणलं कत्तेचा माल बघा म्हणलं तुम्ही, शेतकऱ्याचा माल बघा म्हणलं तुम्ही।
पाळीव जाणार आहेत एकदम गुरी आहेत आणि एकदम बैल कामाची आहेत. आणि आता कारखाना चालू आहेत त्यामुळे आम्ही आमचे पाहुणे बाहेरून व्यापार करतात आणि बैल आणतात आणि सगळं विकतात. मग तिकडे भरपूर कारखाने आहेत तिकडे साईडला. हां व्यवसाय त्यांचा. मग ती बाहेरच्या बैलगाड्या कारखान्याला लोक येतात. मग ती कारखाना लोक बैल घेतात विकत. हां बैलगाड्या हाणायला. आमची मागणी या शासनाने यांच्यावर कारवाई यासाठी कडक करावं. शेतकऱ्याची यांनी फसवणूक चालू केली. आमच्या गाड्यावर की आम्हाला म्हणजे 10,000 द्या, 20,000 द्या, 50,000 द्या, लाख रुपये द्या तुम्हाला सोडतो. हां आणि आमच्याकडे पैसे नसतात आम्हाला. आम्ही भाडे करतो आणि शेतकरी बैल काय नाही बाजारात. हां मग त्याच्यामुळे ते आमच्या गाड्या अडवतात, दगड घालतात, फोडतात, खिशातले पैसे काढून घेतात, मोबाईल काढून घेतात. वायरने हाणल्यात, दगड घातल्यात, गाडीचे काच फोडल्यात. गाडीची नुकसान झाली 2 लाख रुपयाच्या आसपास. किती माल असेल तुमचा? किती लाखाचा आहे? 7 लाखाचा. एक बैल आमचा 80-90 हजार बैल, 80-90 बैल आमची परत द्यावा, त्यांच्या कटर करावा व्हावा. आणि त्यांनी आम्हाला मारहाण केली. वायरने हाणले, दगडने हाणले. अशा घटना तिकडे ह्याच्या आधी कधी घडल्यात का तुमच्या भागात? ह्याच्या आधी 2 दिवस घडल्या पण ती डिपार्टमेंट लक्ष देत नव्हतं म्हणून ते डिपार्टमेंटनी गोरक्षेला मागे डिपार्टमेंट चालतंय. आता तुम्हाला पोलिसांचं चांगलं सहकार्य आहे ना? आम्हाला ह्या बारीला पोलिसांचं आम्हाला चांगलं सहकार्य आहे. आणखीन काय बोलायचं तुम्हाला? आमचे काय नाही, आमची फक्त जनावर आम्हाला चांगली भेटावं आणि यांचे ह्या लोकांवर काटच आणि सजा आणला चांगली. ती बैल 70-80 हजार बैल एक आणि गाडीची नुकसान आमची 2 लाखापर्यंत नुकसान झालेली. हां ह्यांनी आयशर आणून दगड घेतात आमच्या गाड्यावर. चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या पूज्यनगरी न्यूजला सबस्क्राईब जरूर करा. लाईक करा, शेअर करा व कमेंट देखील करा. बेल आयकॉनवर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा.